दांडिया सगळीकडे होतात, पण फुगडी स्पर्धा या लोप पावत चाललेल्या आहेत आणि त्याच फुगडी स्पर्धेतील महिलांसाठी एक व्यासपीठ मिळावं हा एक हेतू घेऊन आम्ही हे फुगडी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। यासाठी 15 स्पर्धकांनी इथे भाग घेतलेला आहे। गोवा तसंच सिंधुदुर्गातील फुगडी स्पर्धक ह्या स्पर्धेसाठी आलेले आहेत। ह्या स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच घेत आहोत आणि आमच्याकडे 22 स्पर्धकांची नावं आलेली, पण काही टाइमच्या लिमिटमुळे आम्ही या ठिकाणी 15 स्पर्धकांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे। अलीकडचा नवरात्रोत्सव हा बघता आपली जी नवीन पिढी आहे ती सारखी गरब्याला प्राधान्य देताना आपण बघतोय, म्हणजे आपल्या लक्षात येते की ही आपली जी मराठी संस्कृती आहे ती थोडी अशी पुसली जाते, पण ती आजच्या या नवीन पिढीला आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो कसा जपावा किंवा ही यातून आम्ही ह्या शिवकन्या ग्रुप तर्फे आम्ही थोडं मार्गदर्शन करत आहोत आणि आमच्या या ग्रुपचा एक महत्त्वाचा हेतू म्हणजे महिला सबलीकरण हा आहे। कारण गाव पातळीवरच्या महिलांना आजकाल व्यासपीठ मोठ्या ठिकाणी उपलब्ध केलं जात नाही, पण आम्ही हा मुख्य हेतू लक्षात घेऊन ही फुगडी स्पर्धा आयोजित केलेली आहे। माझं नाव ऋतुजा मोरे। पारंपरिक फुगडी महोत्सव हा आम्ही आयोजन केलेला आहे शिवकन्या मार्फत। गावागावातल्या महिलांचा कला त्यांना एक व्यासपीठ मिळावं व नवीन पिढी